तुम्ही मग निलेश राणेला सांगू शकत नाही की ही निवडणूक तू अशी लढली पाहिजे, आपण अलायन्समध्ये आहे, काय ते मैत्रीपूर्ण. हां तुम्हाला शब्दाचा अर्थच कळला नाही आजपर्यंत. एकदा तुम्ही मैदानात आलात, युद्धात आलात, मग मैत्री कुठे असते? मग तुम्ही काय यायला दिलं युद्धामध्ये असं? मी सांगत होतो की साहेब हे कुठेतरी वेगळं वळण घेईल आणि आमच्या साहेब आमच्या नावाला किंवा आमच्या कुठल्याही विषयाला मर्यादा कुठे आहेत? आम्ही मग पक्षासाठी टोकाची मर्यादा ओलांडणार, स्टँड घेणार. तुम्ही का घेऊ दिला? इतक्या टोकाला जाईल हे, म्हणजे ठीक आहे तुम्ही मैत्रीपूर्ण लढत वगैरे ठीक आहे, पण असं पक्षाचे त्याचा वरिष्ठ अर्थ नेते काय सांगत असतो होते. साहेब? तुम्ही मला सांगा. नाही, नाही, ठीक मैत्रीपूर्ण म्हणजे नाही, काय? कारण ना पक्षाच्या तुम्ही वरिष्ठ एक एक नेत्यांवर मताला 25-25 हजार रुपये ठरवणार, हां हे मैत्रीपूर्ण झालं. निलेश राणेची जिरवायला प्रयत्न करणार, हे मैत्रीपूर्ण झालं. नको नको ते केसेस, माझेच नगरसेवक तुम्ही डिस्क्वालिफिकेशनला काढणार, दुसऱ्या माझ्या मतदारसंघातली दुसरी नगरपंचायत डिस्क्वालिफिकेशनला काढता. काय चूक झाली होती माझी? मी माझा पक्ष वाढवत होतो, मी माझी रेष वाढवत होतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास व्हायला काय? मी उबाटाचे घेत होतो, भारतीय जनता पक्षाचे घेत नव्हतो. मग प्रॉब्लेम कुठे आहे?